नमस्कार. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाला ध्वज प्रदान केला आणि त्याच दिवसापासून हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. पोलीस दलाची कार्यक्षमता आणि त्याची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या ड्युटीवर असताना पोलिसांना अनेक आव्हानांना सामना करावा लागतो, तरीही ते आपल्या कर्तव्यावर टिकून राहत समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध असतात. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी धैर्य, योग्य प्रशिक्षण आणि उत्तम शस्त्रांची आवश्यकता असते. महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास खूप जुना आहे. 1961 मध्ये पोर्तुगीजांनी पोलीस चौकीची स्थापना केली आणि 1672 मध्ये भंडारी ब्रिगेडच्या माध्यमातून शिस्तबद्ध पोलीस दलाची सुरुवात झाली. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये राज्य पुनर्गठनानंतर बॉम्बे राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. आज महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठे पोलीस विभाग आहे, ज्यात 1.55 लाख पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात 1.5 लाख महिलाही समाविष्ट आहेत. महाराष्ट्र पोलीस दल आपल्या कार्यक्षमता, धैर्य आणि एकजुटीच्या कारणाने समाजात विश्वास आणि सुरक्षिततेचा पायाभरणी करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. धन्यवाद.